सर आता हे प्रत्येक वेळेस असंच येणार का? काय हे टाकतो डाटा सर? ह्याच्यामध्ये असतं नवीन नवीन असल्यामुळे होईल असं. काय काय हे जे आता IP वगैरे पळत होता ते नवीन स्टार्टअप झालं ना म्हणून. ज्यावेळेस ते मॉर्निंगला ऑन करणार ते असंच येणार. एकदा स्टार्ट होईपर्यंत. तसं नाही. मंगेश भाऊ व्हॉल्यूम नको करू सर. इथं येते सगळं व्हॉल्यूम बंद करून. होते येते. आता किती वेळ लागतो ह्या प्रिंटरला माहीत नाही मला. नॉर्मली 10-15 मिनटं घेतं प्रिंटर ऑन झाल्यानंतर. होईल बघा. त्यावर आपण प्रिंटचं सेटिंग करू. म्हणजे RTA वगैरे असेल किंवा फ्रॅक्चर काय असेल तर वेगळी गोष्ट असेल फ्रॅक्चर. सो आता ऑटो व्ह्यू आहे. ऑटो व्ह्यूमध्ये आपण डिरेक्टरीमध्ये जाऊन पेशंट लोड करणार फर्स्ट. कोणत्याही पेशंटची ज्याची प्रिंट द्यायची आपल्याला त्याची सिलेक्ट नोट. ठीक आहे. ब्रेन थिंग बोलते. सो आता याच्यात सिलेक्टिव्ह आपल्याला इमेजेस आहे. आता टोटल नंबर ऑफ इमेजेस याच्या बघा 219 आहे. सो 219 आपण इमेजेस देऊ नाही शकत. सो त्याच्यासाठी आपल्याकडे सॉफ्टवेअर काय आहे? बॅच एम्पियर. बॅच आपण त्याचं बनवायचं लिमिटेड बॅच. सो लिमिटेड बॅच कसा बनवायचा? जर सिलेक्ट ऑटो लोड MPR. ओके. हॅलो, हां बोला की. MPR मध्ये लोड डिपार्टमेंटला. हो इमेज स्क्रोल करा. सेकंड थिंग हो. ऑब्लिक वगैरे असेल ब्रेन पण त्याला सिमेट्रिकल करायचं. गावाकडे आहेत, गाव. सिमेट्रिकल कसं करायचं? तर पहिला चेक हो, करा हो, ऑर्बिट, बोला दोन्ही की. ऑर्बिट मॅच आहे का? नर्व प्रॉपर निघतंय का? दोन्ही हो, सोबत गावाकडे तिथं. सायमल्टेनियसली निघतंय का? हो. किंवा टेम्परल बोन सेम आहे हो, का? असं आपण कुठे आहे? ऑर्बिट एक सोपं झालं. हा. सो याचं आपण एकदा कन्फर्म झालं. जर इन केस जर आपल्याला सिमेट्रिकल करायचं आहे तर रोटेट. आता हे बघा, एक्झिलला केल्यावर कोरोनल सजॅटल होतं आणि कोरोनलला केल्यावर एक्झिल सजॅटल. ओके. सो ओके. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथे बॅच एम्पियर. बॅच एम्पियरला गेलो. सो मला स्टार्ट करायची. माझी फर्स्ट इमेज कोणती असणार? मला इकडनं स्टार्ट करायची. स्टार्ट एंड. स्लाइस थिकनेस मला किती द्यायचे? किती थिकनेस मध्ये मला प्रिंट करायचे? 2 mm, 3 mm, 5 mm, लाईक 5 mm. नंबर ऑफ इमेजेस मला प्रिंटवर किती द्यायचे आहेत? 36, 30 या 60. किती नंबर ऑफ इमेजेस द्यायचे? नॉर्मली ब्रेनचे इमेजेस 30 मध्ये देतो आपण. 0 एंटर. ओके. आणि मग याला सेव्ह करा. सेव्ह क्लोज. त्याच्यात आलं की नाही बघा. हे बघा, हे आला बॅच. सो याला सिलेक्ट ऑटो लोड फिल्मिंग. सो फिल्मिंग मध्ये तो लोड आला. ओके. सेम पेशंट आला. आता इथे आहे 4/5. याला आपण करूया 5/6. 4/6 is a format. किती जिंकली? फॉर्मेट आहे 5/6 पाहिजे. सिक्स बाय 10. ठीक आहे. 5/6 समरी डिलीट. रेफरन्स इमेज डिलीट. सो एक आहे रेफरन्स आणि बाकीचे नंबर ऑफ इमेजेस. ठीक आहे. सेकंड मध्ये काय आहे? एक आहे. जर ही पण तुम्हाला याच्यात प्रिंट करायची असेल सो याला सिलेक्ट शीट फिट म्हणून ऑप्शन आहे. याला क्लिक केलं की एका बॉक्समध्ये 2 इमेजेस ॲडजस्ट होतात. कटच करायचे असलं ह्या जर आपल्याला कट करायच्या असेल पूर्ण रो सो याला सिलेक्ट करा आणि डिलीट. सो आता हे 5/6 आहे ना, मग याला 5/5 मध्ये आपल्याला ॲडजस्ट करावं एका बॉक्समध्ये सगळ्यात.
एका फील्डमध्ये ॲडजस्ट होणार. सिलेक्ट ऑल, याला ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर विंडो विड्थ आहे, हेड सिलेक्ट करा, म्हणजे ब्रेनची विंडो आहे का. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटतं की मला ही प्रिंट केल्यावर तिथे ब्लॅक येते पूर्ण, तर याच्यावर थोडंसं व्हाईट शेड करून आणि मग त्यांना प्रिंट करू शकतो. प्रिंट केलं की तिथे प्रिंट येईल. त्याच्यामध्ये जर प्रिंटरमध्ये जर तुम्हाला वाटलं की अरे हे ब्लीड आहे, ब्लीडची मला याची व्हॅल्यू द्यायची असेल, सो मेजर सर्कलमध्ये ठेवायचं इथे. याची ही डेन्सिटी आहे. पण तिकडे बघितली 68. येस, अशी एक इमेज येऊ शकते. इथे किती आली सर? सेम आली का? याची 60 आहे. प्रिंट कशाला द्यायची 60. हा, 67. तिकडे 68 होती म्हणजे बरोबर आहे sir. आणि जर एखादी तुम्ही 3D वगैरे याला सेव्ह केली असणार, आपण 3D सेव्ह केली, याची सेव्ह करूया 3D इमेज. केली आहे सर तुम्ही एक इमेज रेझोल्युशन सेव्ह. सो सेव्ह केलेली असेल इमेज, सो इथे डिस्प्ले येणार आहे बघा, ही सेव्ह केली आहे. आणि ही जर मला इथे पेस्ट करायची असेल, ड्रॅग अँड ड्रॉप करा. शेवटचे इथे ह्याच्यातली आता ह्या दोन्ही सेम दिसतात, तर ही एक इमेज डिलीट. 3D इमेज पण आपण त्याच्यात इमिडिएटली देऊ शकतो. प्रिंट नाही होते त्याला. प्रिंटर चालू झाला की आपण हिला प्रिंट करू शकतो. जस्ट मला काय प्रिंट ऑर्डर द्यायची बस फक्त संपली. प्रिंट ऑर्डर. काय करायचं बघत नका. एक फिल्म कशाला बेस्ट? हां, उगाच काय करायचं. कोणी आलं एमर्जन्सी VIP वगैरे त्याला सहसा आपल्याला द्यायचीच नाहीये. द्यायची नाही, फक्त आपला idea. माहिती का? DVD आहेत ना कुलकर्णी CD पण चालेल, DVD पण चालेल. CD